नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा एपिसोड अतिशय मनोरंजक दाखवलाय। सुरुवातीलाच आपण बघतोय मैपत उड्या मारत असतो, नाचत असतो आणि त्याचं आवडीचं गाणं म्हणत असतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे। नागराज म्हणतो, अरे काय यार मैपत, तुला किती वेळा सांगितलं ते दाहीकडे नाही चोहीकडे म्हणून। मैपत म्हणतो, जाऊ द्या ना नागराज शेठ, अहो त्याला काय होतं, दाईकडे असू द्या नाही तर शंभरीकडे असू द्या, जेवढ्या दिशा असताना तेवढ्या आनंदानं भरून गेल्या असत्या आज माझ्याकरता। आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे शंभरीकडे। नागराज म्हणतो, अरे बस बस बाबा, थांब जरा आता। अरे मैपत, तुला असं नाचताना कोणी पाहिलं ना तर लोकांना वाटेल त्या देशमुख बाईने तुझी केस नाही घेतली तर ती लग्नाला तयार झाली तुझ्याशी, एवढं नाचू नको रे बाबा। त्यावर मैपत म्हणतो, अरे काय बोलता तुम्ही नागराज शेठ, असं कुठे असतं का? कसं आहे ना नागराज शेठ, तुम्हाला पोरगी नाही राव, त्याच्यामुळे तुम्हाला बापाचं काळीच काही कळणार नाही। माझ्या साक्षीसाठी माझं काळीच तडफड करत होतं, आता कुठे शांत झालंय बघा। ही दामिनी देशमुख माझ्या लेकराला जेलातून पण सोडवणार आणि त्या खुनाच्या आरोपातून पण सोडवणार। नागराज म्हणतोय, मैपत आज काही पार्टी बिर्टी देणार आहेस की नाही? मैपत म्हणतो, एवढंच काय नागराज शेठ, अरे आज महागातली महाग दारू मागवा आणि ती अशी पिंपात वता, त्या पिंपाला तोंड लावा, तुम्ही बघूच नका मागं पुढं बघा। नागराज हसून म्हणतो, येस आता येईल मज्जा। त्यावर हा मैपत पुन्हा उड्या मारत म्हणतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दारूकडे। नागराज आता त्याला विचारतो, काय रे मैपत, तुला एवढंच गाणं येतं का रे, नेहमी आपलं हेच गाणं म्हणत राहतो? त्यावर मैपत म्हणतो, अरे नागराज शेठ, या गाण्याची ना एक स्टोरी आहे, एक स्टोरी। माझ्या बापानं मला शाळेत घातलं होतं 9 वाजता आणि 9:30 वाजता मी शाळा सोडली ती कायमची, पण त्या मधल्या वेळेत जी मी गोष्ट ऐकली, जी मी कविता ऐकली ती ही आहे, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे। नागराज म्हणतो, मैपत तुझ्या शिक्षणाचं जाऊ दे, पण त्या दामिनी देशमुखच्या शिक्षणाचा चांगला उपयोग होईल आपल्याला, काय दरारा आहे यार त्या बाईचा। त्यावर मैपत म्हणतो, दरारा नाही नागराज शेठ, तोरा म्हणा तोरा। आता मला खात्री पटली आहे, ही दामिनी देशमुख त्या अर्जुन सुभेदारला पुरून उरणार, नुसती पुरून उरणार नाही, पार त्या अर्जुन सुभेदारचा चेंदा मेंदा करणार ती बाई, अशी थाय थाय नाचणार त्या अर्जुन सुभेदारवरती बाई। आता माझ्या पोरीचा जेव्हा मला फोन येईल ना तेव्हा मला अभिमानानं सांगता येईल का, पोरी तुझ्यासाठी अशी वकिलीन बाई आणली आहे ना मी, का तिच्या समोर हा अर्जुन सुभेदार म्हणजे की झाडकी पत्ती। नागराज आता मैपतला टोमडा मारतो आणि म्हणतो, काही सांग बाबा मैपत, पण त्या बाईनं किती तंगवलं ना तुला केस घ्यायसाठी ते नको सांगू, केस घेतली हे महत्वाचं आहे बाबा। त्यावर मैपत म्हणतो, आता कसे बोलले नागराज शेठ, केस घेतली हे महत्वाचं, त्यामुळे तो अर्जुन सुभेदार गाफील आहे ना राव, त्याला कुठं पत्ता आहे की त्याच्या समोर आपण मोठं वादळ उभं करणार आहे। इथून पुढे त्यांनी तो छोटासा सीन घेतलाय जे प्रोमो दाखवला ना आपल्याला, दामिनी अशी गाडीच्या बाहेर एंट्री घेते आणि सगळे पत्रकार तिच्या मागे लागतात आणि विचारतात, दामिनी मॅडम तुम्ही अर्जुन सुभेदारांना हरवणार आहात का? मग त्यावर दामिनी सगळ्यांना उत्तर देते, मी कोणाला हरवायसाठी नाही तर मी स्वतः केस जिंकायसाठी केस लढत असते। म्हणजे दामिनीची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला आता पुढे कळणार आहे प्रेक्षकांनो। अर्जुनने सगळं काही सांगितले दामिनीच्या बाबतीत आणि तिचे वीक पॉइंट काय आहे तेही कळतीलच। प्रिया आता विचार करते, केसच्या बाबतीत हे दोघं जण बोलतायत म्हणजे नक्की काहीतरी हाती लागेल, म्हणून प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या रूमला अशी कान देऊन उभी असते। आता त्यांची रूम अशी ट्रान्सपरंट आहे त्यामुळे लगेच त्यांना दिसते, दरवाजाजवळ प्रिया उभी आहे। सायली अर्जुन हळूहळू बोलतात, सायली म्हणते, प्रिया नक्की कान देऊन उभी आहे आपल्या दाराशी, आपण आता खाली म्हणलो ना केस बद्दल बोलायचे, ही नक्की कान देऊन उभी असणार। त्यामुळे सायली काय करते, गपचूप तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडते, प्रियाला कळू न देता। प्रिया बाहेरून ऐकायचा प्रयत्न करत असते, हे दोघं काय बोलताय, पण हे दोघं काही बोलतच नसतात। आता सायली अर्जुन दरवाजा उघडतात आणि ही बया धपकन त्यांच्या पायाशी पडते, काहीशी अशी, त्यामुळे हिची फजिती होते, पण हिचा मात्र तोरा कायमच वरतीच असतो। सायली म्हणते, प्रिया मनात पाप असलं ना की असंच लोटांगण घालावं लागतं। प्रिया म्हणते, पाप कसलं पाप? त्यावर सायली म्हणते, अगो आमच्या दाराला कशाला कान लावून उभी होतीस तू, चोरून बोलणं ऐकत होतीस ना आमचं प्रिया, मग काय पुण्य गमवत होतीस का? त्यावर प्रिया करून सवरून नामा निराळी असं सायलीला उत्तर देते बरं का, आणि म्हणते, मी कशाला तुमच्या दाराला चोरून ऐकू, नाही म्हणजे कान वगैरे देऊन ऐकायची माझी सवय नाही, मी आपल्या इकडून चालले होते कल्पना आईच्या रूम मध्ये त्यामुळे। अर्जुन म्हणतो, ओ अच्छा मम्माची रूम तिकडे,
पण तिकडे जाताना आमची खोली तर ऑन द वे सुद्धा लागत नाही. अर्जुन म्हणतो, अच्छा आत्ता लक्षात आलं माझ्या मिसेस सायली. स्पीड बॉल कसा असतो, असा टप्पा देऊन पुढे जातो, तसं झालं असेल ना तन्वीचं. ती त्या दाराखाली टप्पा खाऊन इथे आली डायरेक्ट आपल्या दाराशी. सायली म्हणते, जाऊ द्या हो, नवीन आहे प्रिया आपल्या घरामध्ये, तिला कुठे माहितीये कोणाच्या खोल्या कुठे. गेली 2 वर्ष तर येते ती आपल्या घरात. ती जेमतेम 50-60 वेळेलाच आली असेल ना सगळ्यांच्या खोल्यांमध्ये. तिला कुठे माहिती कोणाची खोली कुठे, तिला माहिती नाहीये हो. जाऊ द्या. अर्जुन म्हणतो, किती नीचपणा करतेस ग. अगं निदान कारण तरी वेगवेगळी शोधत जा. तुला माहितीये का तन्वी, तू किती प्रेडिक्टेबल झाली आहेस. अगं काहीतरी विचार करत जा ग बोलायच्या आधी. सायली म्हणते, हो ना, आत्ता पण आम्हाला न कळता कळलं की तू आमच्या दाराला कान लावून उभी आहेस. त्यावर प्रिया चिडून बोलते आणि म्हणते, इतकं काही बोलायची गरज नाहीये, चुकून माझा कान लागला तुमच्या दाराला. आणि बाय द वे हे घर जितकं तुमचं आहे ना तितकं माझं पण आहे. अरे यार किती ओव्हर करते. सायलीला ती म्हणते, मी कुठेही उभं राहू शकते का, यावर तुम्ही कायद्याने बंदी वगैरे घालणार आहेत का. त्यावर अर्जुन म्हणतो, असं तर काही होणार नाही, पण तू कशाला उभी होती आमच्या दाराच्या मागे ते सांग. प्रिया आता तिला काही सुचे ना काय बोलावं अर्जुनला. मग ती लगेच म्हणते, मी तुम्हाला का उत्तर दे, तिथे उभी राहू, जातेच मी इथून, असं म्हणून ती निघून जात असते. आता सायली तिला म्हणते, प्रिया आई बाबांच्या खोलीमध्ये कोणी नाहीये, आता तू तुझ्या खोलीतच जा. का तू विसरलीयेस तुझी खोली कुठे. एक काम करते ना, मीच तुला खोली दाखवते, उगाचच तू भरकटून जाशील ना. आता सायलीने तिचा हात असा करकचून धरलाय आणि तिला खोलीच्या बाहेर आणलाय बरं का. आता बघा प्रिया सायलीला बाहेर आल्यावर ओरडते आणि म्हणते, ए हात सोड ग माझी, मी चालली जाईल. सायली पण तिला खणखणीत उत्तर देते. प्रिया म्हणते, तू मला सोडायची गरज नाहीये. सायली म्हणते, हो जा, तुझ्याच खोलीत जा, पण माझी पाठ फिरल्यावर परत माझ्या खोलीला कान लावू नकोस. प्रिया म्हणते, तू स्वतःला फार हुशार समजतेस ना सायली. सायली तिला उत्तर देते, अगं याला हुशार समजणं नाही म्हणत, याला सतर्क राहणं म्हणतात. आणि तसंही प्रिया, तू ज्या घरात राहतेस ना तिथे सतर्कच राहावं लागतं माणसाला. तू कधी कोणाच्या पाठीत सुला खूपशील ना हे कोणाला कळणार पण नाही. आता मी असं होऊ देणार नाही ती गोष्ट वेगळी आहे. जा आता, आणि यापुढे लक्षात ठेवायचं की आई बाबांच्या खोलीजवळ तुझी लक्ष्मण रेषा आहे आणि ती लक्ष्मण रेषा पार करायचा प्रयत्न पण करायचा नाही. प्रिया लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. सायलीने तिला धमकवलंय, पण ही कसली ऐकते प्रेक्षकांनो, ही कोणाला दाद देत नाही. तिने आज काय केलंय माहितीये का, मैपतकडे गेली आणि भरपूर दारू प्यायली आहे ती. आता पुढे बघत राहा काय काय घडलंय. सायली आता दरवाजा लावते आणि अर्जुनला म्हणते, मला वाटलंच प्रिया असेल. आता ती जे बोलत असते त्याकडे अर्जुनचं लक्ष नसतं. सायली म्हणते, काय झालंय तुम्हाला, मगासपासून बघते मी, प्रियाला हसून टाळलं खरी तुम्ही, पण तुम्ही चैतन्य भाऊजीचा फोन आल्यापासून जरा बिनसल्यासारखे वागताय, काय झालंय काय तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हो जरा डिस्टर्ब आहे मी, साक्षी शिकलेची केस आहे ना ती दामिनी देशमुख घेतीये. सायली म्हणते, म्हणजे वकील बदललाय का साक्षीने, मग त्याच्यात काय एवढं. अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुख या देशातल्या टॉप लॉयर पैकी एक आहे. सायली म्हणते, पण माझा नवरा जगातल्या टॉप लॉयर पैकी एक आहे, माझ्या नवऱ्यासमोर कोणी जिंकूच शकत नाही. अर्जुन म्हणतो, हे बघा सायली, वात्सल्य आश्रम केस ही माझ्यासाठी इन जनरल केस नाहीये. मला ना आता काही प्रॉब्लेम नको, मला आपल्या केसमध्ये ना आता कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, पण ही दामिनी देशमुखच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते, म्हणजे. अर्जुन म्हणतो, अरे ही दामिनी देशमुख आहे ना केस जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, तिला कुठलेच असे इथिकल्स वगैरे नाहीयेत. ती लोकांना मॅन्युप्युलेट करू शकते, ती आपले साक्षीदार पण बदलू शकते, ती काहीही करू शकते. आता सायली म्हणते, अगं बाई आधीच तो मैपत कायदा धाब्यावर बसवणारा माणूस आहे आणि त्याला वकील अशी मिळाली पैशासाठी काम करणारी. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणूनच तर आपल्यासाठी खूप डेंजर आहे हे सगळं. ती दामिनी देशमुख हुशार आहे, पण ती हुशारी ती निर्दोष लोकांना वाचवण्यासाठी नाही वापरत, फक्त पैशासाठीच वापरते. सायली आता अर्जुनला छान मोटिवेट करते. ती म्हणते, अहो असू द्या त्या दामिनी देशमुखला लाख हुशार, पण तुम्ही पण काही कमी हुशार नाहीये आणि आपल्याकडे एक मोठी ताकद आहे. अर्जुन म्हणतो, कुठली. त्यावर सायली म्हणते, आपली केस खरी आहे, खोटी नाहीये. आपण चांगल्या बाजूने आणि चांगल्या मनाने लढतोय आणि त्यात तुमची साथ आहे मला, त्यामुळे काळजीचा काही प्रश्नच नाही. अर्जुन म्हणतो, आणि माझ्याकडे असा एक केस पार्टनर आहे जो दामिनीकडे नाहीये. माझा हा केस पार्टनर माझ्या सोबत असल्यावर मी कोणालाही हरवू शकतो. सायली म्हणते, कोणालाही हरवण्यासाठी तुमचं कर्तृत्वच पुरेसं आहे माझ्यासाठी. हे खरं आहे प्रेक्षकांनो. आता अर्जुनच्या समोर ही दामिनी देशमुख जरी आली असेल ना तरी अर्जुनची बाजू ही सत्याची आहे. सत्याला जरा उशिरा
यश येतं, पण यश येतं हे नक्की. प्रिया आता खाली येते आणि विचार करते काय चालू असेल अर्जुन सायलीच्या केस बद्दल, काही नवीन अपडेट असेल का. शट, कान देऊन ऐकता पण आलं नाहीये. आता प्रिया विचार करते नागराजला काही माहिती असेल का, काहीतरी झोल आहे. या सीन मध्ये मला जरा अतिरेक वाटला, म्हणजे प्रियाला जे माहित नाही ते नागराजला माहितीये हे तिला कसं काय कळलं बरं, जरा अति वाटलंय. पण असो, आता तिने नागराजला फोन केलाय. नागराज म्हणतो बोला सुभेदार बाई बोला. त्यावर प्रिया म्हणते अहो आश्रम केसमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झालेली दिसते. म्हणजे अर्जुन न काहीतरी बोलत होता, पण अचानक त्या चैतन्याचा कोणाचा तरी फोन आला आणि तो गप्पच बसला. ते दोघं जण काहीतरी केस बद्दल बोलायला जाणार, तेवढ्यात तो गेला हो. ते सायलीला वर घेऊन काहीतरी झालंय, म्हणजे काही घडलंय का, तुम्हाला काही माहिती आहे का, असं काही वेगळं आहे का. त्यावरती नागराज म्हणतो माहितीये ना मला सगळं माहिती आहे. प्रिया म्हणते काय तुम्हाला माहितीये, तुम्ही मला का नाही सांगितलं काय घडलंय हे ऐकण्यासाठी. पार मी त्या अर्जुन सायलीच्या खोलीला कान देऊन उभे होते, त्या सायलीने मला पकडलं सुद्धा. तुम्हाला मला सांगता नाही येत का काय झालंय ते. त्यावर नागराज म्हणतो अगं प्रिया, महत्वाचं काही सांगायला लायकी कमवायला लागते. कमवली आहे का तू ती लायकी. नागराज जरा जास्ती उडतोय असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो. नागराजने प्रियाला असं उत्तर दिल्यावर प्रिया चिडते आणि म्हणते लक्षात ठेवा पुढच्या वेळेला तुम्ही पुढे पुढे कराल ना सुभेदारांच्या घरच्या बातम्या ऐकायला, तेव्हा मी तुम्हाला हेच उत्तर दिल बरं का. त्यावर नागराज म्हणतो अगं मी तुला असं कुठे म्हणलो प्रिया की मला तुला सांगायचं नाही, सांगणारच होतो मी तुला. पण तुला माहिती आहे का काय बातमी आहे, अर्जुन सुभेदारच्या विरोधात लढण्यासाठी मैपतला जबरदस्त वकील मिळाली आहे. आणि मैपत आता 100 नाही ग 113% खात्रीने सांगू शकतो की तो साक्षीला खुनाच्या आरोपातून सोडवणार म्हणजे सोडवणारच. प्रिया विचारते एवढी सॉलिड बाई कोण आहे. त्यावर नागराज म्हणतो अगं ॲडव्होकेट दामिनी देशमुख. मैपतला खात्री आहे ग, मैपतची केस ती लढणार आणि जिंकणारच. ही केस जिंकणार आहे मैपत प्रिया, त्यामुळे सरळ सरळ गणित. प्रिया विचारते मैपत जाम खुश असेल ना. आता नागराज म्हणतो अगं खुश, अगं नाचायचं बाकी आहे, फक्त नाचायचा. आम्ही तर सेलिब्रेशनला सुरुवात पण केली आहे त्याच्या घरी. प्रिया म्हणते नेहमीप्रमाणे तुमच्या सेलिब्रेशनचा भाग मी नाहीच आहे ना. हे असं वागताना तुम्हाला जरा लाज वाटत नाही का हो. नागराज म्हणतो लाज काय त्याच्यात वाटायची. प्रिया म्हणते मला काय माहिती नाही, आत्ताच्या आत्ता मी येते तिथे सेलिब्रेट करायला. मी तुम्हाला एकट्याला सेलिब्रेट करू देणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा तुमच्या टीमच्या बाहेर मला काढायचा, पण मी येणार म्हणजे येणार आत्ताच्या आत्ता. तर आता प्रेक्षकांनो तो नागराज म्हणतो असतो अगं ऐक माझं, पण तेवढ्यात ही फोन ठेवून देते आणि निघते मैपतकडे जायला. गेला तो पूर्णाजीचा शिरा खड्ड्यात. आता फार मजा येते. त्या शिरावरून महायुद्ध माजलंय यांचं. अर्जुन सायलीला सांगत असतो की दामिनी या केसमध्ये कुठली कुठली स्टेप घेते ते आपल्याला कळायला हवं, आपण तिच्या आधी अलर्ट राहायला हवंय. सायली म्हणते तिला या केसचा सूर सापडायच्या आधीच आपण हालचाल केली तर, सोर्स सापडायच्या आधी सॉरी. तर मग अर्जुन म्हणतो दामिनी खूप हुशार आहे, तिला या केसचा सोर्स सापडायला उशीर लागणार नाहीये, ती केस बदलू शकते सायली. सायली म्हणते दामिनी सारखी व्यक्ती गुन्हेगाराला सोडवते ना, अशी व्यक्ती सतत कशी जिंकेल. नाही, दामिनीला कळण्याच्या आधी तुम्हीच ठरवा ना केसची दिशा काय असणार आहे, तिला डोकं वर करायची संधीच देऊ नका ना. मग अर्जुन म्हणतो तुमचं बरोबर आहे, पण आता तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो अरे अर्जुन मी सगळ्यात आधी कामाला लागलोय, दामिनी देशमुखचा सगळा डिटेल माहिती आणली आहे मी. सायली म्हणते भाऊजी काय आहे यामध्ये. चैतन्य म्हणतो दामिनी देशमुखने खूप हाय प्रोफाईल केसेस लढल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने एकही केस हरलेली नाहीये. सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुमचा मित्र सुद्धा आजपर्यंत एकही केस हरलेला नाहीये, हे विसरलात का तुम्ही. चैतन्य म्हणतो अरे हो वहिनी, आपला अर्जुन तिच्यापेक्षा सरसच आहे, पण मुख्य म्हणजे आपला अर्जुन सगळ्या केसेस इथिकली लढतो. प्रॉब्लेम हा आहे की दामिनीचं तसं नाहीये ना, ती फक्त पैशासाठी लढते. अर्जुन आपल्याला तिच्यापासून सावध राहायचंय. म्हणजे पवार जोशी लेचेपेचे होते रे आतापर्यंत, पण अर्जुन सुभेदार वर्सेस दामिनी देशमुख एकदम टफ फाईट होणार. अर्जुन म्हणतो काही झालं तरी तिला जिंकू द्यायचं नाहीये. मग सायली म्हणते तिची आता पहिली खेळी काय असणार आहे. आता अर्जुन पुढे सांगतोय आता तिची सगळ्यात पहिली खेळी म्हणजे ती साक्षीची 3 महिन्याची शिक्षा सुद्धा पूर्ण होऊ देणार नाहीये, ती सगळ्यात आधी साक्षीला बाहेर काढेल. सायली म्हणते नाही नाही, असं जर झालं तर त्या महिपतचं हुरूप आणखीन वाढेल, साक्षी बाहेर येता कामा नये. अर्जुन म्हणतो आता एक काम कर चैतन्य, सगळे पॉइंट पहिल्यापासनं काढ आणि आपल्याला जे जे काही क्लूज जे काही पुरावे मिळाले ना ते सगळे नोट डाऊन करून ठेव. त्यावरती आता चैतन्य म्हणतो हे सगळं मी नोट डाऊन केलंय, हे बघ माझ्या फोनमध्ये. सायली म्हणते तुमचं काम
चालू द्या, मी खाली स्वयंपाक करते. आता ना असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो की प्रियाचं सत्य लवकरच उघडकीस येईल. कारण बघा, या कल्पनाताई पूर्णाजीला काही साड्या वगैरे दाखवत असतात आणि विचारत असतात कशी दिसते ही साडी. त्यावरती त्या पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना, तुला काहीही सुरेखच दिसतं ग, कुठल्याही साडीत तू छानच दिसते. कल्पनाताई खूपच भोळसट आहेत असं त्यांनी दाखवलंय. कल्पनाताई म्हणतात, काय झालं पूर्णाई, मागच्या काही काळामध्ये खूपच टेन्शन होतं ना घरामध्ये, त्यामुळे मी कुठली आणि कसलीच खरेदी केली नाही. पण आता बघा, आपली तन्वी आली आहे ना घरात, सगळं काही छान झालंय बघा. आता असं वाटलं सगळं काही ठीक झालंय तर थोडीशी खरेदी करून घ्या. पूर्णाजी म्हणतात, बाई आपला अश्विन खुश आहे ना. कल्पनाताई म्हणतात, हो पूर्णाई, आपला अश्विन खुश आहे. पण मागे आठवतं ना तुम्हाला, कोणत्या तरी मुलीमुळे अश्विनने कसं टोकाचं पाऊल घेतलं होतं बाई, त्यामुळे जरा टेन्शनच आलं मला. पण चला, बरंच झालं आपल्या अश्विनला चांगली जोडीदार मिळाली, या गोष्टीचा आनंद आहे मला. सायली या दोघींचं बोलणं ऐकते बरं का. कल्पनाताई म्हणत असतात, आता आता तन्वी आपल्या अश्विनला आयुष्यभर सुखात ठेवेल. त्यावर सायली विचार करते, अश्विनला तन्वी आयुष्यभर सुखात ठेवेल. कल्पनाताईंना अगदी 100% खात्री आहे. पण प्रेक्षकांनो, प्रिया कशी आहे हे सायलीला बरोबर माहिती आहे. मागेच मी तुम्हाला म्हटलं होतं की या मालिकेचं असं आहे की आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना सगळं माहिती आहे, पण मालिकेतल्या कलाकारांना आणि मालिकेतल्या पात्रांना काही माहिती नाहीये त्या बाबतीत की प्रिया कशी आहे. सायली विचार करते, प्रिया कशी आहे हे सगळ्यांसमोर यायलाच हवं, कारण प्रियाचा खरा चेहरा समोर नाही आणला ना तर फार अवघड होऊन बसेल. सायली आता कल्पनाताईंजवळ येते आणि म्हणते, आई आज कुठली भाजी करू, म्हणजे मेथीची भाजी करू की. आता कल्पनाताई ओरडतात आणि म्हणतात, कुठली करायची ते कर, मला नको विचारू, आणि काहीतरी निमित्त करून माझ्याशी बोलायला येत नकोस जाऊ बरं. आता सायली म्हणते, बरं पूर्णाजी, मेथीचे पराठे करू का. पूर्णाजी म्हणतात, कल्पना आज मला कुठलं काही नकोय, माझी नाचून मला छान साजूक तुपाचा शिरा करणार आहे. बाई माझं तर पोट भरणार आहे शिरा खाऊन. आता सायली म्हणते, बरं ठीक आहे पूर्णाजी. आता असं म्हणून ती निघून गेली आहे बरं का. आता हे पूर्णाजीला शिरा खायचा आहे आणि शिरा म्हणजे पूर्णाजीचा इगो पॉईंट झालाय. आता सायली समोर बोलल्या त्या, मला शिरा खायचा आहे. सायली बिचारी चालली गेली. पण आता ही प्रिया शिराच करत नाही प्रेक्षकांनो. आता इकडे बघा, यांची पार्टी चालू असते. प्रिया येते आणि म्हणते, वा वा वा, मला सुद्धा तुमच्या पार्टीत घ्या. मग मैपत म्हणतो, अजिबात नाही, तुला कोणी निमंत्रण दिलं ग, तुला इथं कोणी निमंत्रण दिलं ग. प्रिया म्हणते, मला काय आमंत्रणाची गरज आहे, मी घरचीच आहे ना. मैपत म्हणतो, तुला त्या मधुकर पाटलाच्या घरची होता आलं नाही, त्या किल्लेदाराच्या घरची होता आलं नाही तुला, तू कसली आमच्या घरची होणार का. प्रिया म्हणते, मी तुमच्या टीम मधली तर आहे ना, साक्षीला एवढी मोठी वकील मिळाली म्हणलं सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे ना. मैपत म्हणतो, नागराज शेठ, हिच्यावर मी आज उपकार करूनच टाकतो, या बिंडोक पोरीला पण करू दे मजा, बरा तिचा एक ग्लास. त्यावर प्रिया म्हणते, नाही नको नको, मला हे काही नको आहे, तुमचे प्लॅन काय ते सांगा मला पुढचे. आणि ती दामिनी देशमुख कोण आहे, कोण नक्की, फार मोठी वकील आहे का. नाही म्हणजे अर्जुनला टेन्शन आलंय म्हणल्यावर ती बाई मोठीच असणार. मैपत म्हणतो, अर्जुन सुभेदारला टेन्शन आलं, नागराज शेठ ऐकलं का, अरे यायलाच पाहिजे त्या सुभेदारला टेन्शन. अरे तो आयुष्यात पहिल्यांदा केस हारणार आहे आणि ती दामिनी देशमुखच त्याला हरवणार आहे. प्रिया म्हणते, बरं होईल बाबा, ही केस संपली ना की सगळा स्ट्रेस निघून जाईल बाबा. त्यावर नागराज म्हणतो, कोणाचा स्ट्रेस, तुला कशाचा स्ट्रेस आला ग. सुभेदारांच्या घरची मस्त सूनबीन झाली, तू तिथे बसून मस्त राज्य करते आणि तुला कशाचं टेन्शन आलं ग. अरे मैपत, खरं तर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे, म्हणजे मैपत आपल्याला आनंद व्हायला पाहिजे की केस एकदाची संपली का प्रिया तुझ्यापासून आम्ही सुटणार आहे बाबा. मैपत म्हणतो, मग काय, हिचे ते फसफसणारे प्लॅन नको, काही नको, त्याच्यापासून आपली सुटका होईल का नाही नागराज. तुझे ते फसफसणारे प्लॅन नकोच, तुझे प्लॅन असे, केला प्लॅन का पलटी तोंडावर. प्रिया म्हणते, हो पण मी असा प्लॅन यशस्वी करून दाखवलाय ना की त्याचा तुम्ही विचार पण केला नसेल. त्या अश्विन सुभेदारवर गळ टाकून सगळ्यांच्या नाकावर टिचून मी सुभेदारांची सून झाले, कळलं ना तुम्हाला. त्यावर मैपत म्हणतो, त्या बाबतीत तुला 100 पैकी 113% मार्क द्यायला पाहिजे. प्रिया म्हणते, हो की नाही. मग अशा कितीही दामिनी देशमुख आल्या ना तरी मला हलक्यात घ्यायचं नाही. प्रिया तिचं महत्व पटवून देते बरं का मैपतला. प्रिया म्हणते, केस संपल्यावर तुमचं काही एक बदलणार नाहीये, नंतरही तुम्हाला माझी गरज लागणारच आहे. जोपर्यंत तन्वी किल्लेदार सॉरी ती मंगळसूत्र दाखवते आणि म्हणते, तन्वी सुभेदारची गरज आहे ना, तोपर्यंत तुम्हाला प्रिया मधुकरला सहन करावंच लागणार आहे. मैपत आणि नागराज एकमेकांकडे बघायला लागतात. आता प्रिया म्हणते, काका बघताय काय, अहो ते मस्त ग्लास बीस भरून ठेवलेत तुम्ही,
मला पण जरा ज्यूस बीस पाजा. मैपत म्हणतो पाजा पाजा, हिला ज्यूस पाजा नागराज शेठ, ज्यूस पाजा. प्रेक्षकांनो प्रिया काका काका म्हणत असते ना तेव्हा मला तो बोलणारा कावळाच आठवला. असो, तुम्ही बघितला का मला कमेंट करून नक्की सांगा. तर असो, आता रात्र झालीये आणि इकडे सगळे आता जेवायला बसलेत. सायलीने सगळी तयारी केलेली असते, एक शिरा सोडला तर. आता ती विमलला म्हणते, विमल ताई झालीये ना सगळी तयारी? आणि काय हो, प्रियाने शिरा नाही केला का? पूर्णाजी तर सांगत होत्या की प्रिया शिरा करणार आहे, तिने तर काही तयारी पण नाही केलेली दिसत आहे. विमल म्हणते, कसलं काय, साधे बदाम पण काढलेले नाहीत त्यांनी, रवा पण नाही, मगाशी केव्हाच्या गेल्यात बाहेर, अजून आलेल्या नाहीये त्या परत. सायली म्हणते, अगं बाई, पण पूर्णाजी तर आस लावून बसले असतील ना, त्यांना तिच्याच हातचा शिरा खायचा आहे आणि आता तर जेवायची वेळ झाली आहे. प्रिया कुठे? आता पूर्णाजीला शिरा नाही दिसला तर त्यांचा हिरमोड होईल ना. मी करून टाकू का पटकन शिरा बिनसाखरेचा? विमल म्हणते, अहो सायली ताई, पूर्णाजीला चालणार नाही ना तुमच्या हातचा शिरा. तुम्हाला माहिती नाही का, तन्वीताईंच्याच हातचा शिरा पाहिजे त्यांना, मग त्यांनी खाल्ला नाही तर. सायली म्हणते, हो बाई ते पण खरंच आहे, पण ही कुठे गेली आहे या वेळेला एवढ्या रात्रीची? विमल म्हणते, ती काही सांगून नाही गेली बाबा. तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य आलेत. चैतन्य म्हणतो, ए वहिनी मी निघतो हं. सायली म्हणते, भाऊजी असं नाही निघायचं, चला जेवायला बसा, मी वाढते. आता अर्जुन म्हणतो, अरे चल जेवायला बस. चैतन्य म्हणतो, अरे नको, खरंच मी जेवेल नंतर. अर्जुन म्हणतो, अरे तू इथे लाजतोयस का जेवायला? चल चल. अर्जुन त्याला जबरदस्ती जेवायला बसवतो. मग पूर्णाजी पण येतात बरं का जेवायला आणि आता येते मजा. पूर्णाजी आल्याला विचारतात, तन्वी कुठे? अश्विन पण आलाय तिथे जेवायला. तो म्हणतो, पूर्णाजी ती कुठेतरी बाहेर गेली आहे का ग, काय झालं? आता कल्पनाताई म्हणतात, अरे का काय, तन्वी पूर्णाईसाठी शिरा करणार होती. आता अश्विन म्हणतो, अरे हो का? मग सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, काय ग विमल, शिरा करून मग बाहेर गेली आहे का तन्वी? विमल म्हणते, नाही हो वहिनी, शिऱ्याचा बेत हे तर मला कळलं पण नाही. कल्पनाताई म्हणतात, मग अशी कशी गेली तन्वी अचानक, कुठे गेली? ए बाबा अश्विन, तुला काही माहिती आहे का? अश्विन म्हणतो, नाही मला तर काहीच माहिती नाही, मला काही बोलली पण नाही ती. हा, पण ती शिरा बनवणारे म्हटल्यावर ती येतच असेल घरी. आता अर्जुन त्याला चिडवायला लागतो. हे चैतन्य, बायकोवर विश्वास ठेवणं आणि आंधळा विश्वास ठेवणं यात फरक असतो बरं का. तुझं लग्न व्हायचं म्हणून सांगतोय बाबा तुला. अश्विनला तो टोमणा कळला, पण इकडे मात्र मैपत, नागराज आणि प्रिया तिघेही नाचायला लागतात. मैपत पोटावर हात ठेवत असतो आणि ते गाणं मागे वाजते, किती बी खाल्लंय, कुठे बी खाल्लंय, आणि प्रिया पण नाचत असते त्याच्यासोबत. प्रियाला काही भान नाहीये किती वाजले काय वाजले, यांच्या आनंदात अगदी दंग झालेत, हे नाचून नाचून दमलेत. मैपत प्रचंड खुश आहे. मैपतला फुल 113% कॉन्फिडन्स आहे की आता साक्षी सुटणार म्हणजे सुटणारच. पण अजून काय माहिती मैपतला काय काय वाढून ठेवलंय त्याच्या नशिबात. शेवटी त्याची टक्कर अर्जुन सुभेदार सारख्या वकिलाशी आहे. प्रिया कशी नाचते बघा प्रेक्षकांनो, प्रिया मैपत पेक्षा उंच आहे. असो, एक जरा फनी वाटला मला यांचा डान्स. मैपतचा डान्स खूप फनी आहे, टीव्हीवर पाहायला विसरू नका आज. आता प्रिया म्हणते, बरं चालू द्या तुमचं, थांबा जरा, आता मी दमले, मला ना आता जावं लागेल, खूप उशीर झालाय मला. सुभेदाराकडे जाऊन आदर्श सुनेचं नाटक करावं लागेल मला, उगाच जसं घामाघूम होऊन नको ना जायला. नागराज म्हणतो, अय मैपत, ही सुभेदारांपेक्षाही बोरिंग निघाली रे. काय तू पण प्रिया, मस्त पार्टी बिर्टी एन्जॉय करायची, सेलिब्रेट करायचं तर चालली आपली, काय तर म्हणे त्या सुभेदारांच्याकडे चालली म्हणे. मैपत म्हणतो, नाही तर काय नागराज, इथे तू एक तर ज्यूस पीत बसली आहे, तुला नॉनव्हेजची पण हाऊस नाही. तुझ्यासाठी ते आपलं काय हो नागराज शेठ, काय म्हणतात त्याला, आळूचं फदफद करायला पाहिजे, मुळ्याची कोशिंबीर करायला पाहिजे, त्याच्यानंतर तो शिरा पण द्यायला पाहिजे तुला. आता प्रियाला आठवतं, शिरा, अगं बाई शिरा, अरे मी कसं काय विसरले त्या शिऱ्याला. नागराज म्हणतो, का काय झालं तुझ्यासाठी, खरंच शिरा ऑर्डर करायचा का काय आम्ही? नाही म्हणजे शिरा मागवायचा आहे काय आता प्रिया? मग प्रिया म्हणते, नाही हो, आहो त्या म्हातारीला शिरा खायचा होता, तिला सांगितलं होतं मी करते तिच्यासाठी शिरा, मी विसरले आणि ते येऊन बसले. मग मैपत म्हणतो, अरे त्या थेरडीला एक दिवस शिरा उशिरा मिळाला तर खपणार आहे का ती थेरडी? प्रिया म्हणते, ती थेरडी नाही खपणार, पण माझं गुणी सुनेचं नाटक खपेल ना, मला निघावं लागेल आता. नागराज म्हणतो, अगं त्याच्यात काय एवढं, मागव की बाहेरून. आता प्रिया म्हणते, तसं नाही करता येणार ना मला, पण तसं उशीर झालाय मला आता घरी जाऊन ऑर्डरच करावं लागणार आहे शिरा. पण आता एक सांगते जाताना लक्षात ठेवा, सुभेदाराकडे काय होतंय ना ते तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना तर मला सगळं अपडेट देत जा. चला एन्जॉय. आता मैपतच्या लक्षात येतं हिने धमकी दिली आहे. मैपत म्हणतो, नागराज शेठ, ही चिचुंद्री जाता जाता आपल्याला धमकी देऊन गेली ना,
आता नागराज म्हणतो दिली दिली. मग महिपत म्हणतो जाऊ द्या ना, तुम्ही नाचा नागराज शेठ. आता दोघेही नाचायला लागतात सेलिब्रेशन मध्ये. महिपतचं नाचणं खूप फनी होतं. असो, तर आता इकडे शिऱ्यामुळे घरामध्ये रणकंदन माजलंय. शिरा शिरा शिरा. पूर्णाजीला फक्त शिरा पाहिजे. सायली म्हणत असते पूर्णाजी काहीतरी खाऊन घ्या ना. पण आता पूर्णाजी म्हणतात हे बघ कल्पना, मी तन्वी आल्याशिवाय जेवणार नाहीये. मला माहिती आहे ती असा बेजबाबदारपणा करायचा नाही. ऍक्च्युली काय झालंय प्रेक्षकांनो, पूर्णाजीचा इगो मध्ये आलाय. पूर्णाजीने सायलीला सांगितलं ना माझी तन्वी शिरा करेल, पण तिचा पत्ताच नाही. त्यामुळे पूर्णाजीचा पचका होऊ शकतो ना. आता या कल्पनाताई म्हणतात अरे अश्विन, अरे फोन कर रे तन्वीला. अश्विन म्हणतो अगं येईल मम्मा, ती असेल गेटपर्यंत आणि तिने तयारी केलीच असेल शिऱ्याची. कल्पनाताई फोन लावून पाहतात तन्वीला. आता तो फोन काही लागे ना. आता लागला आता ती उचले ना. आता पूर्णाजीची तक 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 चालू असते. कुठे गेली तन्वी, उचलते का फोन, लागला का फोन. कल्पनाताई म्हणतात नाही ना पूर्ण, अहो लागत नाहीये फोन आणि ती उचलत नाहीये हो. आता सगळे टेन्शनमध्ये, कुठे गेली तन्वी, कुठे गेली तन्वी. अश्विन म्हणतो पूर्णाजी अगं दुसरं काहीतरी खा ना, तन्वी आली की बनवेल तुझ्यासाठी शिरा. अगं उद्या खा नाही तर शिरा. पण पूर्णाजी म्हणतात नाही अश्विन, जे ठरलंय ते ठरलंय. मला तन्वीने शब्द दिलाय आणि तो शब्द तन्वीने पाळलाच पाहिजे. मला शिरा खायचाय, शिरा खायचाय. पूर्णाजी लहान लेकरासारखं अडून बसलाय. पण ऍक्च्युली सायली समोर त्यांचा पचका होऊ नये म्हणून चाललंय बरं काय सगळं. म्हणजे माझा असा अंदाज आहे. आता पूर्णाजी म्हणतात तन्वीने मला शब्द दिलाय आणि माझा विश्वास आहे तन्वी येईल म्हणजे येईल. आता अर्जुनला कसं तरी होतंय बरं का. आता या पूर्णाजी म्हणतात जेव्हा माझ्या नाचुनेने बनवलेला शिरा माझ्या ताटात दिसेल तेव्हाच मी जेवेल, नाही तर मी जेवणार नाही. पूर्णाजी ने एक बार बोल दिया सो बोल दिया, अब वो किसी की नहीं सुनती, खुद की भी नहीं. आता पूर्णाजी उठल्यात आणि म्हणतात ती आली की सांगा मला. पूर्णाजी जाऊन बसतात त्यांच्या खोलीत उपाशी तापाशी. आता त्या सायलीला बिचारीला कसं तरी होतं ना. ते बिचारे अर्जुन सायली एकमेकांच्या तोंडाकडे बघताय आता कसं करायचं. आणि हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात प्रिया आलेली असते बरं का. खूप उशिरा येते ती. तोपर्यंत सायलीने शिरा बनवलेला असतो. मग आता ही कल्पनाताई समजवत असतात पूर्णाजीला हो बनवेल तन्वी शिरा, तुम्ही जेवा. प्रिया उशिरा येते आणि सायलीने केलेला शिरा तिच्या हातातनं हिसकवायचा प्रयत्न करते. सायली म्हणते तू का नाही केला ग शिरा, तुला करायला सांगितला होता ना. मग प्रिया म्हणते आणि इकडे मी देते पूर्णाजीला. पण मला असं वाटतं पूर्णाजीला सायलीच्या हातची चव कळेल. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, कमेंट करून सांगा. आजचा भाग तसा मनोरंजक होता असं म्हणायला हरकत नाहीये. मालिकेचे पुढचे एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.